नमस्कार. आज मी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी तांदळाची गोड खांडवी. एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे. तांदूळ मी इथे स्वच्छ धुवून घेतले आहेत. कॉटनच्या कपड्यावर मी असे तांदूळ पसरवून घेतले आहेत. आपल्याला इथे जवळजवळ 1 तासासाठी असेच ठेवायचे आहे. तांदूळ छान असे सुकले आहेत. आता हे बघा, हे अशा पद्धतीने तांदळाचा जाडसर असा रवा करून घ्यायचा आणि हे मी पल्स मोडमध्ये करून घेतलं आहे. आता आपल्याला इकडे गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इकडे 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी गूळ घेतला आहे आणि याच वाटीने मी तांदूळही घेतले होते. आता यामध्ये मी 2 वाटी पाणी ॲड करते. एक वाटी नारळाचं दूध व्यवस्थित असं मिक्स करून आता याला गरम करून घ्यायचं. गूळ फक्त मेल्ट होईपर्यंतच याला गरम करून घ्यायचं आहे. गूळ व्यवस्थित मेल्ट झाला आहे. आता मी गॅस बंद करते. आता मी पॅनमध्ये 2 टेबलस्पून घी घालून घेते. घी मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपण तांदळाचा रवा ॲड करणार आहोत. गॅस अगदी स्लो ठेवायचा. आता यामध्ये मी तांदळाचा रवा ॲड करते. गॅस स्लो फ्लेमवरच असायला पाहिजे. 7 ते 8 मिनिटं तरी तांदळाचा रवा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. हलकासा रवा लालसर असा करून घ्यायचा. आता यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं ॲड करते. आता यामध्ये मी 1 टीस्पून वेलची आणि जायफळ पूड ॲड करते. 1 टीस्पून सुंठ पावडर, थोडंसं मीठ ॲड करते. यामध्ये आपण गुळाचं पाणी ॲड करणार आहोत. आता गॅस मी इकडे मीडियम फ्लेमवर ठेवला आहे. आता आपल्याला इकडे 2 मिनिटं अशी वाफ काढून घ्यायची आहे. ते मी झाकण लावून 2 मिनिटासाठी ठेवून देते. गॅस मी इकडे अगदी स्लो फ्लेमवर ठेवला आहे. मिश्रण थोडंसं ओलसर असतानाच यामध्ये मी केळीची पानं लावते. जर हळदीची पानं असतील तरीही चालेल. आता इथे आपल्याला 3 मिनिटं तरी ठेवायचे आहेत असेच. आता मी गॅस बंद करते आणि ट्रेमध्ये काढून घेते. आता यावर ओलं खोबरं गार्निश करून घ्यायचं. थंड झाल्या की आपण याच्या वड्या पाडून घेऊ. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.